कुरुंदवाड येथे गुरुवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे सैनिकी पॅटर्न शाळेच्या मैदानातील मोठे जाहिरात होर्डिंग फाटून 11,000 व्होल्टेजच्या उच्च दाब वीज तारांवर कोसळले। यामुळे शॉर्ट सर्किट होऊन संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित झाला। ही घटना रात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली, अन्यथा मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती। वीज वितरण कंपनीने 2 वर्षापूर्वी हे होर्डिंग हटवण्याबाबत शाळा व्यवस्थापनाला तर पालिकेने ठेकेदाराला नोटीस बजावली होती। मात्र ठेकेदार व शाळा व्यवस्थापनाने या नोटिशीला केराची टोपली दाखवली आहे। नृसिंहवाडी ते तेरवाडा मार्गावर लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांना पालिकेची परवानगी नसल्याचे बांधकाम उपअभियंता संकेत कोतळे यांनी सांगितले। या ठिकाणी दररोज विद्यार्थी, खेळाडू, वाहनांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते। होर्डिंग आणि उच्चदाब तारांमधील कमी अंतरामुळे हा परिसर मृत्यूचा सापळा बनला असून पालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे। वादळी वाऱ्याच्या तडाख्यात महामार्गालगत असलेल्या मोहसिन गरगरे व शकील मुल्ला यांच्या दुकानाचे पत्रे आणि शटर तसेच शिवतीर्थाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या पत्र्याचा शेड ही उडून गेल्याने नुकसान झाले आहे। अनाधिकृत होल्डिंगमुळे शहराला अंधारात जावे लागले। जबाबदारांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आरपीआयचे नेते संजय शिंदे यांनी केली आहे। लाईव्ह मराठी न्यूज साठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।